या पद्धतीने वाटण करून ही चमचमीत भाजी तुम्ही नक्की करून पहा। सुरुवातीला थोडंसं खोबरं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत, त्यामध्ये 2 चमचे धनं आणि 1 चमचा डाळ टाकून छान असं खमंग भाजून 2 कांदे मिडियम साईजचे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि वाटण थंड करून वरून आलं, लसूण, कोथिंबीर घालून बारीक वाटण करून घ्यायचं। कढईमध्ये 3 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं, त्यात जिरे, मोहरी आणि हिंग घालून छान अशी फोडणी करून घ्यायची। वरून लाल तिखट, घरगुती काळं तिखट, हळद, धन पावडर टाकून थोडंसं पाणी टाकून छान असं मसाले तेलामध्ये परतून घ्यायचे। पूर्ण बारीक गॅस करायचा आणि बारीक करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं। छान असं कढईने तेल सुटेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आणि 1 वाटी मोड आलेली मटकी टाकून मसाल्यामध्ये छान अशी परतून घ्यायची। 1 ग्लास गरम पाणी टाकून घ्यायचं आणि 1 बटाटा चिरून टाकून घ्यायचा आणि वरून गरम मसाला थोडासा टाकून घ्यायचा। फुल गॅसवर 1 उकळी आणायची आणि बारीक गॅसवर 10 मिनिटं भाजी छान अशी शिजवून घ्यायची। अगदी झटपट आपली ही मटकी बटाटा मिक्स रस्सा भाजी बनवून तयार होते। नक्की करून पहा। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।